यात राज्य सरकारनं घोषित केल्याप्रमाणे 3 हेक्टरच्या वाढीव मर्यादेबाबत शासन निर्णय जाहीर झालाय। पूरग्रस्तांना मदत ही 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरपर्यंतच्या शेतजमिनीसाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केला होता। त्यानुसार वाढीव 1 हेक्टरसाठीच्या मदतीपोटी 648 कोटी रुपये वितरित करण्यात आलेत। आतापर्यंत 8139 कोटी रुपये वितरित झालेत। राज्यातील 6,56,310.83 हेक्टर क्षेत्रातील बाधित पिकांच्या नुकसानीपोटी 6,12,177 शेतकऱ्यांना याचा लाभ होतोय। यापूर्वी या शेतकऱ्यांना 2 हेक्टरपर्यंत मदत मंजूर करण्यात आली होती। आता अतिरिक्त 1 हेक्टरसाठी वाढीव मदत देण्यात येते। या संदर्भात माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, आधी जी काही मदत जाहीर केली होती त्यात आणखी राज्य सरकारकडून वाढ करण्यात आली, त्याबद्दलचे काय अपडेट? यावेळेला आपण बघितलं की न भूतो न भविष्यती असं एक मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं होतं आणि ऐन दिवाळीपूर्वी हा सगळा प्रकार घडलेला असल्यामुळे या सगळ्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचं शासनाचं आश्वासन दिलेलं होतं आणि दिवाळीमध्ये आणि काही ठिकाणी दिवाळीपूर्वी ही मदत पोहोचेल असं सुद्धा सांगण्यात आलं होतं। त्यानुसार आपण बघितलं तर आतापर्यंत 6 लाखहून अधिक शेतकऱ्यांना ही मदत पोहोचवण्यात आलेली आहे। केंद्र शासनाचा जो डेटा आहे तर तो डेटा मोठ्या प्रमाणावर अपलोड झालाय। आतापर्यंत 80 लाखाहून अधिक शेतकऱ्यांचा डेटा अपलोड झालेला आहे आणि हळूहळू सगळ्या शेतकऱ्यांना आता पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर आतापर्यंत शासनानं 8,139 कोटी रुपये वितरित केलेले आहेत। खरं तर त्यामध्ये आधी 2 हेक्टरपर्यंतच्या क्षेत्राला ही मदत केली जाणार होती, परंतु शासनानं नियमामध्ये बदल करून अधिकचं 1 हेक्टर क्षेत्र वाढवलेलं आहे। त्यासाठी सुद्धा 500हून अधिक कोटी रुपये जे आहेत ते या ठिकाणी खर्च केले जाणार आहेत आणि आपण आता बघितलं तर एकूण शेतकऱ्यांना मदत वाटपाला सुरुवात झालेली आहे। 6,12,177 शेतकऱ्यांना आतापर्यंत मदत करण्यात आलेली आहे आणि क्षेत्र जे आहे ते 6,56,310 हेक्टर एवढं मोठं क्षेत्र जे आहे, एवढ्या मोठ्या क्षेत्रासाठीची मदत आतापर्यंत पोहोचली झालेली आहे। येत्या 2-3 दिवसामध्ये अजून यामध्ये वाढ होऊन मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना मदत पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळेल। प्रणाली, धन्यवाद या माहितीसाठी।